चर्चेसाठी आता आपण हनुमंतराव पवार यांच्यापर्यंत पोहोचतोय। थोड्या वेळापूर्वी अत्यंत गरमागरम स्वरूपामध्ये इथे चर्चा सुरू होती की कोणी कोणावर दबाव आणला, कोणी कशा पद्धतीचं राजकारण केलं। विनोद वाघ यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर अद्याप आलेलं नाहीये, त्यासाठी आपण तुषार रसाळ यांना बोलतं करू। पण हनुमंतराव, संधी तुमच्यासाठी आहे। या सगळ्या वादात एक मुद्दा तुमच्यापर्यंत नवा घेऊन येतो, तो असा की अमक्यानं तमक्यावर आरोप करणं हा प्रकार जसा महायुतीत घडला तसा मवियामध्ये पण घडला की नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही वेगळं लढलो। जसं युतीच्या लोकांनी सांगितलं की आम्हीही वेगळं लढलो, तसं आम्हीही लढलो। पण आमच्या कुठल्याही आमदारांनी, आमच्या कुठल्याही तिथल्या स्थानिकच्या जिल्हा प्रमुखाने आमची निवडणूक हायजॅक केली आपल्या मित्र पक्षांनी, किंवा आमच्यावर डोक्यावर बंदुका ताणल्या, किंवा आमच्यावर मारेकरी पाठवले, असला नंगानाच आम्ही कुठेही केलेला नाही। आम्ही उघडपणे वेगळ्या निवडणुका लढलो, पॅनल उभा केलं, उमेदवार उभा केले, आमचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या दरबारामध्ये गेलो। पण सत्ताधारी पक्षामध्ये जो काही मारामाऱ्याचा गोंधळ चालू होता, एकमेकाला पळवापळवीचा गोंधळ चालू होता आणि निवडणुकाच हायजॅक केल्या, मॅनेज केल्या। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार राणे साहेब बसले होते, भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर गुन्हे दाखल करा म्हणून। काय झालं तिथलं? तर आमचा साधा मुद्दा होता की निवडणुकाच्या पद्धतीने झाल्या पाहिजे ना। त्याच्यामध्ये गुंडगिरी, त्याच्यामध्ये एकमेकाला पळवापळवी, उमेदवारालाच उचलून न्यायचं। आमच्या श्रीरामपूरमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रमुखाचं अपहरण केलं सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी, विखे पाटलांच्या सांगण्यावरून झाला असा आमचा थेट आरोप होता। तर आमच्यावर जो काही दमदाटी आणि हुकुमशाही केली तीच भारतीय जनता पक्षानं, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजित दादाच्या गटाने आपापसात पण केली। तर सत्ताधारी पक्षांची जबाबदारी मोठी होती। खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी जबाबदार पद आहेत, मोठी माणसं आहेत, राजकारणाचा अनुभव असलेली माणसं आहेत, त्यांनी सभेमध्ये सांगितलं की आम्हाला जर तुम्ही नाही निवडून दिलं तर तुम्हाला निधी कसा मिळणार? हे असंवैधानिक होतं प्रसादजी, हे अनैतिक होतं प्रसादजी। आम्ही जर तुम्हाला मतदान नाही दिलं तर आम्ही तुम्हाला विकासच करणार नाही, निधीच देणार नाही, हे धमकावण्यासारखं होतं। तर याच्यावर विनोद वाघांकडे जायला हवं आणि त्याचबरोबर ज्योतिताईंनाही बोलतं करायला हवं। हनुमंतराव, दोन्ही मुद्द्यांवर आपण टप्प्याटप्प्याने सत्ताधारी गटाला संधी देतोय। आधी मी ज्योतिताईंना संधी देतो। ज्योतिताई, आक्षेप काय आहेत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत? ज्या पद्धतीनं परस्परांमधला संघर्ष झाला, काँग्रेस असं म्हणतंय की त्यांच्यातला संघर्ष हा फार नैतिक होता आणि तो लोकशाहीवादी होता। हो प्रसादजी, तुम्ही डायल्यूट करू नका, ऐकून घेतो म्हणून काही बोलू नका। मी असं सांगितलं की आम्ही काट्या कुलाड्या केल्या नाहीत, पिस्तूल डोक्याला लावले नाहीत, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बरोबर आहे। मी त्याला नैतिक आणि लोकशाहीवादी संघर्ष म्हणालो ना। चिमटा काढता काय? अँकर सारखं वागा ना, तटस्थ वागा ना। मी तुमच्यातला संघर्ष नैतिक आणि लोकशाहीवादी म्हणालो। प्रवृत्ती हो ना, मग एवढी तुम्हाला खाज आहे आम्हाला चिमटे काढायची तर ह्याला काय अर्थ आहे का? नाही, आता हे बघा, ऐका हनुमंतराव खाजवायला गेला तर रक्त निघेल पद्धतीने बोललो म्हणजे असं बोलणं काही बरोबर नाही। आम्ही कुठे जाऊन बसलो का? पण नैतिकता आणि लोकशाहीवादी हे शब्द का तुम्हाला पटत नाहीये? अँकरचा कोट काढा ना हनुमंतराव, नैतिकता आणि लोकशाहीवादी हा शब्द का पटत नाहीये? अँकरचा भूलका घालून कशाला येताय? अँकरचा भूलका घालून कशाला येताय? सोडावा लवकर तुम्ही अँकरची मग। मी बोललो काय आणि तुम्ही सांगता काय? माफीच्या पद्धतीने तुम्ही प्रसादजी माफी मागा, प्रसादजी तुम्ही माफी मागा। जे मी बोललो नाही ते माझ्या तोंडी काय घालताय तुम्ही? एक मिनिट मला सांगा, मला आता एक मिनिट हनुमंतराव मला सांगा, एक मिनिट, तुम्ही काय शब्द वापरले? ज्योतिताई मलाच बोलू द्या, आता हा विषय आमच्यावर आलाय ना थेट, मला उत्तर देऊ द्या त्यांच्यावर। ते तुम्ही का माझ्या तोंडी घालताय? हनुमंतराव, तुम्ही माझ्या तोंडी का घालताय? माफी मागा प्रसादजी, जे मी बोललो नाही हनुमंतराव, मला तुम्ही बोलत राहणार असाल तर अवघड होईल मग। मी काय सांगतो की तुम्ही मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी तुम्ही का घालताय? मी बोललो का तसं? अहो हनुमंतराव, तुम्ही जे शब्द वापरले ते शब्द त्याच पद्धतीने वापरणं गरजेचं नाही ना। आणि तुमचं म्हणजे अनैतिक हे तुम्ही सांगितलं, मी नाही तो शब्द वापरला। आमचा संघर्ष म्हणजे लोकशाहीवादी नैतिक आणि तुमचा वाईट हा शब्द मी वापरला असेल तर दाखवा महाराष्ट्राला। अरे जी घराणेशाही तुम्ही चालवताय, जे घराणेशाही खांद्यावर घेऊन हिंडता तुम्ही, घराणेशाही डोक्यावर घेऊन हिंडता तुम्ही, आम्हाला सांगता काय घराणेशाहीचं? पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही काम करता। तुम्ही 4 दिवसात 8 पक्ष बदलला, तुम्ही काय तुम्ही काल कोण्या पक्षात होते, आज कोण्या पक्षात, उद्या कोणत्या पक्षात राहणार तुम्हाला माहित नाही, काय सांगायला लागले? तुमचा भाजपाचा गणेश नाही, तुमच्या
झालं त्यांना जरा सांगतो. तुम्ही काय बोलता? ते म्हटले की आम्ही महाविकास आघाडीमध्ये कुठं मतभेद केले नाही, त्यांना जरा त्याची जाणीव करून देतो कुठं कुठं मतभेद झाले, कुठं कुठं अंगावर गेले. ठीक आहे दिव्या दिव्या बहुतेक राज्यात कुठं कुठल्या व्यक्ती प्रचाराच्या दरम्यान मी त्यांना सांगितलं. अध्यक्ष नाही आमच्या तोंडाच्या कशाला नादी लागतात? तुमचं तोंड खूप छान आहे, आभार आहे. आमच्या तोंडाच्या कशाला भाषा करताय? आणि तुमचे राहुल गांधी देशाच्या हे बाहेर गणेश जाऊन नाईक I will गणेश crush नाईक the रावण liberation म्हणायला म्हणतात. एकनाथ शिंदेना विरोधी भाषा ठाण्यामध्ये वापरतात तुम्ही. गणेश नाईक त्यांनी एकनाथ विरोधी शिंदेना भाषा रावण आणि म्हणायला शब्दाची त्याचं दहन भाषा करा म्हणायला लागले. वापरतात. तिथं जाऊन दाखवा धमक, नैतिकतेच्या तिथं जाऊन गप्पा बोला. मारतात. हे अजिबात गणेश तुम्हाला नाईक शोभत एकनाथ नाही. शिंदेना रावण कुठलं म्हणतोय, त्यांचं संविधान दहन करायचं म्हणतोय, त्याच्यावर बोला युतीताई. कशाला एवढं बडबड बडबड करताय? काल कोणत्या पक्षात होत्या तुम्हाला माहित नाही, उद्या कोणत्या पक्षात जाणार तुम्हाला माहित नाही. त्या गणेश नाईकांना हिंमत आहे तर आणून दाखवा ना. रावण म्हणून एकनाथ शिंदेचं दहन करायची भाषा करायला लागले ते. गणेश नाईक रावण म्हणतात तुमच्या एकनाथ शिंदेना. एकनाथ शिंदेना रावण म्हणून दहन करायची भाषा गणेश नाईक करतात. तिथं जाऊन जरा दाखवा ना तुमचा शिवसेनेचा बहाणा. कुठल्या रिकाम्या डायऱ्या, कुठल्या कोऱ्या कागदाच्या डायऱ्या घेऊन तुम्ही फिरता का? तुमचे राहुल गांधी देशामध्ये वेगळी भाषा बोलतात. शोभतं का? राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात, राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. तुम्ही एकनाथ शिंदेचं नाव घ्या, तुम्ही श्रीकांत शिंदेचं नाव घ्या, तुम्ही संजय वांगेचं नाव घ्या, तुम्ही संजय शिरसाटांचं नाव घ्या, संजय गायकवाडांचं नाव घ्या, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात शोभतं. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. तुमच्या तोंडामध्ये संजय गायकवाडचं नाव शोभतं, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात, संजय शिरसाटचं नाव शोभतं. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही ताई साहेब. ताई तुमच्या तोंडात राहुल गांधीचं नाव शोभत नाही. तुम्ही संजय गायकवाडांचं नाव घ्या, संतोष पांडेरांचं नाव घ्या, भारत गोगावलेंचं नाव घ्या, संजय शिरसाटांचं नाव घ्या. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. राहुल गांधींचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. संजय गायकवाडचं नाव शोभतं तुम्हाला, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात शोभतं, भारत गोगावलेंचं नाव तुमच्या तोंडात, संजय शिरसाटांचं नाव तुमच्या तोंडात शोभतं, शहाजी बापू पाटलांचं नाव शोभतं. राहुलजींचं नाव घ्यायची तुमची उंची नाही. राहुलजींचं नाव घ्यायची उंची गाठायला तुम्हाला 100 वर्ष लागतील. राहुलजींचं नाव घ्यायला तुम्हाला 100 वर्ष लागतील. राहुल गांधीचं नाव घ्यायचा अधिकार कमवत आहे. राहुलजींचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. संजय गायकवाडचं नाव तुमच्या तोंडात, संजय बांगरचं नाव तुमच्या तोंडात शोभतं. कोणी कुणाचं नाव घ्यावं, कोणी कोणावर टीका करावी, याला काही तर मर्यादा आहे ताई. दिलं चॅनलवर तुम्हाला बसवलं म्हणून तोंडाला येते बोलू नका. काय म्हणाले तुमचे पृथ्वीराज बाबा? काय म्हणाले? अहो गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे रावण आहे, जा त्याच्यावर बोला. गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे रावण आहे, त्याचं दहन करा, त्याच्यावर बोला. तुमच्यात हिंमत आहे तर. तुमच्यातला शिवसैनिक पारा जो आहे ना गद्दारीनं 50 खोक्यानं भरलेला, तो त्या गणेश नाईकांपुढे दाखवा ना. तुमचे नितेश राणे निलेश राणे मारामाऱ्या करायले, त्याच्यावर बोलायला येत नाही. राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा ही खूप मोठी नाव आहे, तुमच्या तोंडामध्ये ती शोभत नाही. पृथ्वीराज बाबा, राहुल गांधी ही नावं खूप मोठी आहेत, तुमच्या तोंडात शोभत नाही. तुमच्या तोंडात संजय गायकवाड, ठीक आहे. संजय चर्चेला वेगळ्या वळणावर आणि वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या संदर्भावर नेता कामा नये. गल्लीतल्या निवडणुका दिल्लीतल्या मुद्द्यांवर लढल्या जाता कामा नयेत, हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. मला विनोद वाघ यांच्यापर्यंत जायचंय आणि आता विनोद वाघ याच मुद्द्याच्या अनुषंगानं काँग्रेसला काही सांगू इच्छित आहेत. हनुमंतराव ऐका जरा विनोद वाघ काय सांगतायत. नाही, मला पहिलं हनुमंतरावांना हेच सांगायचं आहे की तुम्ही कुणावर तरी विश्वास ठेवत जा. काय होतं जी ज्योतिताई थांबलेत आता ज्योतिताई हनुमंतराव थांबलेत. विनोद वाघ एक नवा मुद्दा मांडतायत, आपण तो ऐकणार आहोत. संजय बांगरांवर बोला, राहुल गांधी पृथ्वीराज बाबांवर बोलायची तुमची उंची नाही. लोकप्रतिनिधी असेल ना, ठीक आहे. राहुल गांधीवर बोलायची तुमची उंची नाही. संजय गायकवाडवर बोला, संजय बांगरवर बोला. काय तुम्ही दुसऱ्यावरती बोलताय? संजय काय तुम्ही दुसऱ्यावरती बोलताय? राहुल गांधीच्या नावावरती आमचं आम्हाला सोबत नाही म्हणता. तुम्ही राहुल गांधीवर बोलण्याची तुमची उंची नाही. म्हणजे राहुल गांधीवर बोलायची तुमची उंची नाही. सर्वसामान्य गटातून पृथ्वीराज बाबांवर बोलायची ज्योतिताई तुमची उंची नाही. ज्योतिताई पृथ्वीराज बाबांवर बोलायची तुमची ठीक आहे. मला या तुतुमेमे मध्ये थांबवावं लागेल. विनोद वाघ एक नवा मुद्दा मांडताय. घर कोंबडा हे ते चालत होतं का दुसरं? तुषारजी आता तुम्ही नका सुरू. एक मिनिट, नवीन मुद्द्यासाठी विनोद वाघ यांच्यापर्यंत जातोय. हनुमंत पवार यांना अंगावर आल्यावरती लगेच बॅकफुटला जायचं का? हनुमंत पवार यांना एकच विचारतो की तुमचा विश्वास कशावर आहे, जरा एकदा आम्हाला मीडिया समोर, चॅनल समोर, कॅमेरा समोर जरा सांगा. तुमचा पत्रकारांवर विश्वास नाही, तुमचा मीडियावर विश्वास नाही, देशातल्या कुठल्या संविधानिक संस्थेवर कुठला विश्वास नाही, न्यायालयावर व्यवस्था नाही, आणि तुम्ही आता काय पृथ्वीराज बाबावर बोलायची तुमची उंची नाही असं म्हणता. पृथ्वीराज बाबाची लायकी आहे का देशाच्या सैन्याबद्दल बोलायची?
कुणाचा अपमान करतायत? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला अशा नेत्याची. अरे ते देशाचा अपमान करतायत, देशाच्या सैन्यावर शंका घेतात. अरे जोड्यानं मारलं पाहिजे तुमच्या त्या पृथ्वीराज बाबाला, तुम्हाला ज्याची ते बाजू घेतात तुम्ही. अहो, काय संबंध आहे? तुम्ही देशाच्या सैनिकावर शंका घेताय. अरे देशाचे सैनिक आपल्या जीवाची बाजी राहून त्या ठिकाणी लढतायत, त्या ठिकाणी पाकिस्तानचा पराभव करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर शंका घेताय. अरे तुम्ही त्यांच्यावर शंका घेताय. त्या पृथ्वीराज बाबाला चांगल्या दवाखान्यात दाखवा. आम्हाला वाटलं होतं फक्त काँग्रेसचे ते पप्पू चेंडू आहे, पण आता खासचे विनोदजी शब्दांची मर्यादा पाळा. नाही शब्दांची मर्यादा पाळायला लागेल. काँग्रेस काही बोलायला लागली म्हणून तुम्ही बोलू नका. विनोदजी शब्दांची मर्यादा पाळायला हवी. जनता जोड्याने तुडवतील. काय या देशाच्या सैनिकावर शंका घेते? या देशाच्या सैन्यावर शंका घेतो पृथ्वीराज बाबा. लाज वाटली पाहिजे अशा नेत्यांना. आणि काँग्रेस त्याचं समर्थन करते, काँग्रेस समर्थन करते. अहो ज्या माऊलीनं आपला लेख देशासाठी लढताना त्या ठिकाणी आपला सुपुत्र अर्पण केला, तिला जाऊन विचारा काय दुःख असेल. तिचा लेख प्राणपणाने त्या ठिकाणी लढतोय देशासाठी आणि त्याच्यावर तुम्ही शंका घेता. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर तुम्ही म्हणता की भारताचा पराभव झाला. लाज वाटली पाहिजे तुमच्या नेत्याला आणि तुम्हाला. आणि काय तुम्ही पृथ्वीराज चव्हाण करताय या ठिकाणी? तुम्हाला बोलू दिलं तर काही बोलायचं का? काही बोलायचं? तुम्ही मीडियाच्या विरोधात बोलणार, देशाच्या विरोधात बोलणार, तुम्ही न्याय व्यवस्थेच्या विरोधात बोलणार, तुम्ही काही बोलणार. अरे जरा तुमचं गांधी कुटुंब बघा काय करताय. जरा बाहेर देशात जाऊन काय काय दिवे लावतात, देशाच्या विरोधात कशा पद्धतीने वागतायत. अरे ह्याच मुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय, ह्याच मुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. जरा देशभक्ती आणि स्वाभिमान जरा जागवा आणि फक्त आपल्या नेत्याची चाटुकरी करणं बंद करा. जरा स्वतःला देशभक्त म्हणून जरा त्या ठिकाणी स्वतःला देशभक्तीच्या याच्यावर विचारावर ठेवा. मी या चर्चेत हस्तक्षेप यासाठी करतोय कारण शब्दांची मर्यादा ओलांडली जाते. वारंवार थांबायला हवं आपल्याला आणि सार्वजनिकरित्या बोलताना काही मर्यादा निश्चित पाळायला हव्यात.